तयार झालंय आपलं चटपटीत अंडं. तुम्ही खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी छानच लागतं. नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे चटपटीत अंडा. आपण उकडलेला अंडा आपण जेवणासोबत किंवा असंच खातो ना, तर आपण ते तसं खाल्लं तर आपल्याला तोटकारा लागतो किंवा घसा कोरडा पडतो. म्हणून आपण जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अंडं बनवणार आहोत, चटपटीत अंडं. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि आता मी जे साहित्य घालते ते लक्ष देऊन बघा. इकडे मी अंड्याला हे बघा असे काप देणार आहे, 3ही अंड्याला. इकडे कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. तुम्ही तुपही घालू शकता किंवा तुमच्याकडे बटर असेल तर बटरही घालू शकता. तर आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालंय, थोडंसं जिरं घालूया, थोडासा हिंग घालूया, हळद घालते, छोटा अर्धा चमचा गरम मसाला आहे, धना जिरा पावडर आणि तिखट आहे ते पण अर्धा चमचाच घालणार आहोत. आता आपण तेलामध्ये एक एक करून अंडं सोडून देऊया. 3 अंड्याला चव लागेल इतपत आपण मीठ घालूया आणि आपण हे छान हलवून घेणार आहोत. बाकी आपल्याला काय करायचं नाही, हे तिखट मसाला आहे ना, तिखट मसाल्यामध्ये आपल्याला अंडं फक्त घोळवून घ्यायचं आहे. कारण जर आपण असं उकडलेलं अंडं कोरडं खाल्लं ना तर घशाला तोटकारा बसतो आणि तोटकारा बसू नये म्हणून आपण हे चटपटीत अंडं करत आहोत. आता अगदी अर्धा चमचा मी आमचूर पावडर घालणार आहे, अगदी अर्धा चमचा. त्यामुळं अंड्याला खूप छान चव येते. हलवून घ्यायचं म्हणजे आपला मसाला करपला नाही पाहिजे. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, 5 मिनिटात तयार होते. बाकीचं इतर कोणतंही जास्तीचं सामान लागत नाही. नक्की करा, लहान मुलंसुद्धा आवडीने खाणार. फक्त तिखटाचा वापर थोडासा कमी करा. तयार झालं आहे आपलं चटपटीत अंडं. आता मी गॅस बंद करते.